जरा मुझको बता दे मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे यार मिला दे यार मिला दे लवकर लवकर घे नंदू उचल 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 ये लवकर हे लगा पुरे पुरे बाकी गिरेक पोरायला घे ना सगळं धिंगाणा कुठं काटेला अरे बापरे पुरा धिंगाणा केला रे बाई ना खूप खूप जमवला रे त्या बुड्यानं रंग हा तिघाई ना त्या बुडा डॅनी बुडा मोठे बा कुठं काढला रे बा धंदा आहे ना चित्र पाठरायचा झाला का धंदा मोठा वाढला आता बाय बरं मजुरीनं आम्हाला सांगितलं 4 माणसं मजुरीनं ठेवून राहिले हा एवढा मोठा धंदा तिकडे ह्या 2 पोट्टे ठेवले बापा बाबा भलताले का मावल जमवला बे तुम्ही अरे काय विचार करायचा ला रे मा बुडा एवढा खाता मी एवढा कटावला याले मा बुड्याले रातचे हे बो हे तिथून पकडलं ते पायाला म्हणजे ते पायाला ते आली बोलली बाटर अरे त्या निरा कटावला आम्ही मा बुडी कटावली मी कटावला बुड्याला असं वाटतं का काय करावं का नाही निरा घरात निरा ते चित्र बाटर आवाज आणि जिथं भैरी चित्र बाटरच माणूस चालतं दिमागातच सगळे झाले ते जाऊ दे ना बाबा काम तर भेटू राहिला ना 6 जणांना काम भेटणं म्हणजे गावात कायले म्हणते मग धीरे धीरे रोजगार वाढूनच वाढणार आहे ना मग जाऊ दे ना बाबा एवढा मोठा धंदा होणार हे पाय बरं आता एवढा मोठा जाय मग जाय टाकला आता सध्या तर अजून काही आलंच नाही म्हणा पण आहेच ना धंदा आहे ना बरकत आहेच ना त्याच्या धंद्यात आणि ते 3 बुडे ना राजा एवढा मोठा धंदा दिला टाकून कायले म्हणते अरे 3च्या 3 कुची नाही ते काय सांगू तुला आता एकावर हे काय जवान पुरले पण हे नाही पुरले काय सांगा तुला आता मी आता ऐकतो ना बाबा याच्या गोष्टी काय काय जाऊ दे आता चल हे लेखाचे का पाखरं काय पाय जा बे रोज ते लकलगा ते ढेर पकडा नाही ते काय व्हायचे ते पायचा चित्र पाठवून नाही ते दुसरेच पक्षी होय कोणते कावळे होय का काय होय तर ह्याला उपट धंदा दिसून राहिला मला आता सांग मानदास तू आता हे का यात काही येईन त्याच्यात काय चायनी होय का ते हा चायनीत गायनं चालू आहे जाय होय ना ते जे येईन त्याच्यात येईन जे धरा जाय ते धरा जे सोडा ते सोडून द्या ते जाया टाकला ते जाया अटक दे नाही अटक आई आता आम्ही काय करू दिले ते हाकलू दिले मग म्हणजे तिकडे बोलले पहिले चित्र पहिले बाटरी पहिले छे पागळ्या तुमचं तुम्ही काय आहे तर ते आम्ही आता हे जाय ओळाचं काम करतो फक्त अरे अरे काय झालं ले होय बट्टे हो काय बोंबलो तिकडे काय हा पाहिजे गमाव नका म्हटलं हा बरोबर पकडल जा हे आबाजी हे पाखरं पकडा लागते का म्हटलं हे उडून जाईल हे पाखरं पकडा लागते काय हा का सोडा लागते ओलेच्या हे काय हे कोणते होईल पाहिले हे पहा आम्ही हे तर नवाले दिसून राहिले बाबा हे तर आपल्या इकडे होय नाही कुकलचे होय काय होय तर अरे धान्याला माहिती अरे धान्या हे काय होईल बा हे काय कोंबड्या का खबूत होय रे काय होईल हे ओळून राहिले ओले मोठाले दिसून राहिले अरे ते फायबर खोंडे होय तिकडचे होय ते दुसऱ्या इकडचे येते पाहिजे त्याला हाणून देत जाय ते गव्हावर जास्त येते ती बोलल्या जी त्याच्या मागं बोलल्या येते हा पहिले हे त्याच्या मागं बोलल्या येते ती तित्र आता तिकडं पकडा लागन ते ते नका पकडू सोडून देता ते जाय फाय तोडून टाकीन का मोठे अज्जात आहे हे पाखरं सोडून दे म्हणते रे बारे सोडून दे म्हणते त्या धरू नको म्हणते ते पाखरं हा कामाचे नियम म्हणते ते सोडून दे आपल्या काय हातात आले का ते जाया ते येत आले तर फसीन नाही तर निसटून जाईन आपण काहीच नाही करू शकत त्याला आता ते जायात आले ते अटकून जाईन नाही तर ते निघून जातील नाही का दिला पाहिजे काय इलाज आहे का दिला आता जाय एवढं मोठं वर लावायला तुम्ही गव्हाच्या वर आता काय आहे ते एक तर अंदर येतील नाही तर बाहेर पोहायची हो लाजा हाकल ले त्याने हाकल दिले काही कामाचे नाही म्हणतं कायले फालतू तर जाय पाय खलाप करून फालून टाकीन लेका जेवढं मोठं महागा मला तर जाय आणलं मूल तर झालं तर लेखाचे कुठचे होय काय मी काहीच्या काही जे आले पाहिजे छेनी येऊन राहिले भलतेच येऊन राहिले काय तर आकाश व्हायचं नाही मला वाटतं करका होय राजा अरे त्याने करक होईल काय करकाच होय त्या करका होय तिकडे असते त्या दूर तिकडून येत असते त्या बरोबर गावाच्या सीझनवर येतेच ते आपल्या इकडे गावाच्या सीझनावर येतेच म्हटलं ह्या लय जाय भाय बाद त्याचे बारीक करून हे करक आहे किती मोठी ते हा हो मला वाटू राहिले ते करकाच होय ते लाईनी पिले होय करकायचे आले वाटते ते गव्हावर आले इकडे अरे घ्या ना कंदीला भाजी पकडून सोडायला पुरते काय लक्ष्मणच्या धाबा आहेच तिकडे करते तो बारीक तिकडे सांगून देतात त्याला नवीन आटा मारला म्हणा काही नाव ठेवून देतात त्याला काय म्हणते करक होय का काय होय म्हणते सांगून राहिला घ्या पकडून पैसे वसूल होते ना सोडायला पुरते काय हो मग आता इलाज आहे का त्याला आता सापडले तर मग काय इलाज आहे का त्याला हा मग काय आता त्याला हाकलून लागलो पचाललेच नाही ते कलक होय म्हणते कलक पाहून आता काय म्हणते काय नाही लक्ष्मणला दाखवून पाहू हॅलो कोण बोलवायला लहान घरात बोंबलते रे बारे बुटारे कान फाटून गेले लहान आवाज डॅनी बुटा अरे मी बोलायला जगात डॅनी आबा
अरे मी बोला जगात जगात टॉयबोटे अरे या ना इकडे पकडले नाही तित्र सापडले ना आम्ही 2 हातात धरून ठेवले बाकी पिंजऱ्यात टाकले ना म्हटलं जायातून काढून या लवकर हे कंदील आबाले घेऊन या लवकर हे अडकून राहिले तर लवकर या लवकर अरे जगन काय गोष्ट करू राहिला अरे बाप धरून ठेवले का ते हातात बरोबर आलो आलो थांब थांब कंदील अरे चल चल ते जगनचा फोन आला जेव्हा पकडले म्हणजे तिथं चित्र होय का बाटर थांब बाबू आलो 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 लगेच आलो आम्ही थांब हा सोड नको धरून ठेवता बरोबर हा लवकर ना अरे पिंजरा भरला ना जो 2 धरून ठेवले मग भरून त्याच्या नाव निघाला लहान टपाले आले चित्र हे चित्र कोंबड्या होय काय आम्ही लवकर या लवकर मग संख्यानं मी धरून ठेवले दोघांना 2 धरून ठेवले इकडे 2 याच्यात ठेवले आपल्या याच्यात बाहेर बांधून ठेवले 2 याले पिंजरेले आणि 10-12 अंडा टाकले म्हटलं पिंजऱ्यात बम झाले तर जमा या लवकर बोले काय झालं ले त्याने काय झालं काय म्हणते पुट्याचा फोन आला जगनचा काय म्हणते तिथलं पकडले म्हणते काय अरे चल ना लवकर पोट्टेने बंबाट सापडले म्हणजे ना ती इकडे पिंजराही भरला आणि भैरी 2-3 बांधून ठेवले म्हणजे पिंजऱ्याने 2 हातात धरून ठेवले जाईन चल लवकर हो मोठ्या तू थांब बरं इथं हे त्या पोराला सांगून दे बांधा असले पोट्टे इथं राहू दे चल लवकर चल बरं झोप काय निष्ठून जातील कसंही पकडला माल तर द्या लक्ष म्हणायच्या हॉटेलात नेऊन देता येते झपकर चल लवकर चल अरे बापरे जमला का जाण्या चल अरे बापले पोट्टेने मस्त काम दाखवलं वा चल अरे बाप मस्त काम झालं अरे पोट्टे थांबायला इथं तुम्ही हा बांधा पाहिजे चालता का येतो तिकडे माल सापडला हा जमलं तर आम्ही तिकडे घेऊन जाईल लक्ष्मीच्या धाब्यात हा इकडे जेवढे जमा झाले तुम्ही संध्याकाळी घरी घेऊन जाता हा म्हणजे भाऊ तुम्ही म्हटलं ध्यान ठेवता मी काय करतो जाणीन मी ते घेऊन जातो ना लक्ष्मीच्या हातेला जेवढा माल आला तेवढा पैसे घ्यायला लागणार झाला चेक इकडे चुकायला माणसं वाढले ना आपले चुकायला करावं लागेल माणसाचा हा चला जाण्या चल बरं चल हो चल तिकडेच घेऊन जो गावात काही आणली पुरत गावात फालतूचे मागायला येते लोक लक्ष्मण तिकडे काताव करू आला त्याच्या हॉटेलात गिराई की ते पट घेऊन ठेवते आणि इकडे मग तुला बरं झालं पोट नाही माल चल बरं लवकर अरे बापरे आले बा कोंडीला बाई धनिया बाई आले का बा ना येतात किती वाळपूट किती टाइम लावला बाई ना हे पकडला म्हणा येईल किडलो पकडला म्हणा अरे बापरे किती टाइम लावला नाही का तुम्ही हा आवरून नाही राहिला पाहून राहिला हे चित्र होगा काय होय हे टपाले बाबा हा बाबा पहिले भर राहिले तर 10 टाकले मग आम्ही सगळे पिंजऱ्यात भरले 2 मग बांधून ठेवले दोरीनं हे दोन ठेवाले हे मग आज्याला हे पण पाहून राहिले हा धरावर लवकर एवढ्या आम्ही धरणार वा मस्त जमवलं रे काम दिल्या पोट्टेनं भलतले का बापा खयचून भरले लय जोड दिसून राहिले मला तर हे तर का टपर ह्याचा भाव अलग लावतो म्हणा त्याला लक्ष म्हणाले हे मोठा माल आहे लय टपारा माल भेटला म्हटलं त्याला बरोबर सांगतो हिशोबानं म्हणा 1.5चा हिशोब लागन म्हणा याचा हा टपारी आहे ते 300-350 पावच्या वर दिसून राहिले ते 350-400 ग्रॅम तो एक पाखरू दिसून राहिले ते मला हा बरोबर त्याला हिशोबानं लावायला लावतो म्हटलं अरे हो ना मला समजून मी थेट पडला पोट्टे बाबा मस्त बाबा पाहिजे सोल्लो जगा ना सांगते सोल्लो बाप लय मोठे सापडलेला त्याने हावलं का आपल्याला काय करायला लागणार आता हे त्याला म्हणायला लागन हे आता किलोवान देऊ आपण त्याला हा किलोवान माल घे म्हणा बाबा लय मोठा डबल माल भेटला ना आपल्याला अरे बाबू आता येले कधी धोली कायच्यात भल्ला झोला आहे ना ज्याने त्याचा तो झोला त्या झोल्यात टाकून दे आता हे 2 तो पिजला तर फुल झाला आता भल्ला आता अजून आपल्याला एखादा ते कट्टा पकला लागन कट्टा आणवा देऊन एखादा अरे घ्या ना तुम्ही इथं सगळे खायला पुला पकडून राहिले काय करू राहिले काय पयाला मला म्हणत नाही मग हा हे वेळ तर टोचण्या मारायला दे म्हटलं तरी किती वाळगुळ धरून ठेवून आला आम्ही तुम्ही इथंच गोष्टी करून राहिले ह्या करू काय अरे बाप रे या पुट्ट्यात येते भलतं ऐका लागते माझ्या टाइमावर बोल बाबू हो चले जाण्या चल ना लवकर घेऊन पकडून घेऊन चाललो तू लक्ष्मण भाऊच्या धाब्यात घेऊन चल घे थांबले बाबू हा पोट्टे सोडून द्यायची ना नुकसान होऊन जाईल चांगले मोठे टपाले चित्र आहे ना 2च्या 2 अबे एखादं घरी घेऊन देऊ आपण जगत पाहिजे ना आपल्याला पोसायला पाहिजे नाही का 2 टेन आणि पैसे मागून घे म्हटलं नगदी हा बुडा तिकडे घेऊन देईन आपल्या जनांनी म्हटलं पैसे नगदी मागून घे बुड्याला नाही आता नाही मग घेऊ ना कुठं पसत रस्ता पे जाऊ दे ना बुड्याच्या घरी आपण जाऊ ना पैसे बाबाजी आम्हाला पैसे नगदी लागेल म्हटलं पैसे नगदी देता हा आमचा हिशोब नगदी क्लिअर कर लागत जाईल म्हटलं आम्हाला हा मग काय मग आम्ही जाय घेऊन आम्ही टाकत जाईन म्हटलं मग हा सांगून देतो हा आम्हाला शिकवायचं नाही अरे बापले थांबले बाबूले काय नीला डोक्यात घालून घेता लोक सोपा धंदा आहे काय दिमाग खालीचा धंदा आहे म्हटलं बाबू हा ते कसंही आता काय आमचं आम्हाला माहित आता काय सांगू मग भला आहे ना भावा काही नंबर बोला बाबू पैसे आता नगदी देतो तुला आम्ही हे घेऊन जातो हॉटेलात तिकडून आल्याबरोबर तुझे पैसे तू येतात आता खाऊन घे तू आज आलाच नव्हता तिकडे खिचडी खाले अरे पिस्तोल्या आला कोणी तू शाळेत खिचडी होती ना लगा मस्त होता लगा चांगली होती हा नाही
माझी आजी म्हणे चांगली नसते म्हणे, वया असते म्हणे, वया ते वया आणि वया आणि ते तांदूळ सारखेच दिसते म्हणे, म्हणून जात नव्हतं म्हणे, ते कधीच खात नाही म्हणे आपली खिचडी. काय म्हणतं मग झुंबर, काय 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 थंड काम दिसून राहिलं जरासा काय काय उद्याचं आहे नाही का मग बैरमची तयारी आमची ना उद्या? हा बैरमची तयारी आहे ना उद्या? अरे काय ते आता माहीत पण म्हणे बस शांताराम भाऊ म्हणे संध्याकाळी विचारतो म्हणे सगळे ना, सगळे छंद मसलत करू म्हणे. हा ते जसा का जा याचा आहे ते आता उद्याचं आहे तसं ठरलं. पण दादा पंचवीस बुडा डॅनी बुडा ते तिकडे गुतले ते चित्रा पाठ राहील हे म्हणते. मग एक तर मग इकडेच म्हणते काही असं ते दादा घनमन करू राहिले माझा. मग मी आता चला मग आपण गडबड करत बसता, एक तर आपलं कसं नाही आपल्या चांगले नाही पदला पैसा आला आपलं राहायच्या भरोशावर का म्हणून म्हटलं ना भाऊ म्हटलं काय होते काय नाही तुम्ही जरा नेटा लावून पाहिजे ना. नाही शांताराम भाऊ संग माझं बोलणं झालं. शांताराम भाऊ मले कसं असते हेच काही देते पैसे काही देत नाही पैसे. मग तिकून आल्यावर देतो इकून झाल्यावर देतो त्याच्या बरगांडीवर बसेन ते. तर तेच म्हणे का सगळ्याची वसुली झाली म्हणे तर त्या वक्ती निघू म्हणे आपण. लोक कसं तिथं देतो तिथं 10 खेप मागणार आहे का दे रे पैसे बाकीचा खर्च करता ते कुठे कोणाची गोष्ट नाव नाही घेत आपण कोणाचं. पण कशी गोष्ट आहे ती जाग्यावर पाहिजे ना त्याचं पण म्हणणं बरोबर आहे. मग ते म्हणते त्याच्या मायावर येऊन पडते म्हणते मग सगळं. म्हणून ते जरासं आता संध्याकाळी पारपर्यंत वाट पाहू म्हणे मग काय तर ठरू म्हणे. अरे मामा आता कसं आहे आता मी तर ट्रॅक्टर चालवतो आता मला मजुरी लागली आहे ना. मी मजुरी घेत नाही ना, मला ट्रॅक्टरची घेतो काय तुम्ही सांगा. ट्रॅक्टरची मजुरी घेते ना मी 2 दिवसाची मोडते ना. मग मी रुपये मागतो का आता. मग कसं मग पाहुणे मारायचे बा पाहुणे बाचे काहीतरी पैसे देतेच बिचारा पाहुणे माय फुकटात जेवत नाही ना. मग आता माय कसं आहे आता माय आहे बा आता मी तर ट्रॅक्टर चालवतो मी काही देत नसतो वर्गणी. नाही पाहतो आहे ना इथं आता शांताराम भाऊ आहे देवदास भाऊ आहे. जातो जरा तिकडे बोलतो आम्ही चर्चा करतो मग सांगतोस तुला काय नाही तर. काय मग शांताराम चलता काय चक्कर मारून येऊ जरासा वावराकून. हा आलो असतो जरासा फिरून फारून बसू जसं तर आज काही मला काही काम धंदा नाही आहे म्हटलं. चलता काय आताच काय नाही थांब ना जरासं आजचा तर जरा दुसऱ्या इकडे कार्यक्रम होता सरपंचा संघ थोडंसं चाललो होतो. शामरात चाललो होतो जरासं सरपंचा संघ काम होतं. येतो जरासं तिकडे फिरून थोडंसं. मग वावरात इकडे तर आज काही मूळ नाही राजा. देवदास काल गेलो होतो सरपंच मी तिकडे कंदील बुटा आपला डेनी बुटा आणि आपला मोठे बाप्पा याचा बम चालू आहे राजा तिकडे. बम दिले जाय माया दिला पुऱ्या जंगलाला इकडून तिकडून त्याने वावराला जायला दिलेलो. चांगला धंदा चालू आहे त्याचा. हो मला तेच पाहायला जायचं होतं. मी त्याच्याचसाठी चाललो होतो खास. मला माहीत पडलं म्हणून म्हटलं आता चला आता तू असेल सांगत जातो. मग काय आता पकडा लागणे का सोबती एकट्याच भलतं जीव का रे ते. आता पाहतो ना जरा कसं काय त्याचं ताजमहाल चालू आहे तर कामही वाढलं म्हणते त्याचं. बापा पोट्टे लाऱ्याचे त्या बापा पोट्टे 5-6 पोट्टे ठेवले म्हणते कामाले जाय पकडाले फक्त. वा आता मजुरी आहे सोपी आहे का एवढी मजुरी नफा असं म्हणून चालू असं ना त्याचा धंदा. हो राजा हे कमाल गोष्ट आहे. पण त्याला हसून आपण पाहिलं कायले म्हणते का चार जण म्हणजे 4 कायले 4 न 5-6 जणांच्या जोड आहे त्याच्या इकडे मोठं त्याच्या इकडे 6 जणांना मजुरी देऊन राहिले मोठं 6 जणांना मजुरी कायले म्हणजे 6 जणांची मजुरी देऊन त्याचाही नफा काढून काय लोक धंदा काढला त्या बुड्यानं कंदील बुड्यानं लोक धंदा काढला राजा देवदास. हो ना तेच म्हणालो मी माझ्या दिमागात तेच बसलं का काय दिमाग लावला म्हटलं बुड्यानं. काय पाय राजा एका तिघाच्या जोडच बोलता खतरनाक आहे त्याचा. येऊ का मग मी मी येतो ना जरा. तू आता शहरात चालला म्हणतो बा अमरावती. आता काय तुले काय सरपंच सांग बरोबर तू घेतो तुझी शेको साधून येतो जरा मी पाहतो कोणी सोबती गिफ्टी भेटला तर मग नाही तर एकटाच जातो आपलं पाहतो त्याचं कुठं काय जाय आहे काय आहे त्याच्याच मागं राहतो मी जरासा. का मला काही आता इकडे कामच नाही आता गावात काही गमून नाही राहिलं. येतो जरा पाहतो कसं चित्र काय बाटर पकडून राहिले ते आता. अरे बापरे देवदास काका चालले का तिकडे मला जायचं होतं. देवदास काका चल माझ्या तिकडे चल ना मी बंडी घेतो बैल 4 चरणं होते आणि चल ना मग मी पाहू ना तिकडे काय आहे कुठं काय टाकलं त्यानं जाय जो येत आहे. चला मी येतो तुमच्या संग. वा चल ना मग वा बाप्पा सोबती पाहिजेच होतं मारुती बंडी घेऊन आला का बरं आहे ना मग. मग आहेत मी सोबती चल मग येऊ जरा फिरून तिकडे काय आहे काय नाही तर हाला पाहून द्यायचा. कसं आहे माहीत पडते माणसानं कसं शिका लागते ना काही शिकासाठी तर पास लागा ना आपल्याला. जाऊ द्या शांताराम गेलता म्हणते काल चल मग त्याच बंडी देतो मी. बरोबर थांब ना तर तिकडे चालता का तुम्ही तर थोडं समोर थांबा तिथं शाळेजवळ येतो मी तिथं बंडी घेऊन. बैल गेलं पाणी पाचतो जराचे हौदावर नाही तर ते आपल्या हौदाजवळ थांबा तिथं आपल्या टाक्याजवळ तिथं येतो मी. मग तिथून चाललो जाऊ. हो जमलं गाड्या जे भेटलं ना तुला सोबती भेटलं बंडी भेटली आता बस ये पाहून काय असं तर हाला सांगतो मला फोन घेऊन करतो मी जरा आलो असतो मी आज मला बोलतो काल तर आम्ही सरपंच मी तर बाबा दिवस भरत तिथं मजा येते त्याची मस्त दोघायची तिघायची समजा दोघायची पद्धत लय चालते डॅनी बुड्याची कंदील बुड्याची भलती चालते राजे मजा येते त्याची. अरे बाबा काय विचारतं. आता कसं आहे ते लंगोटे यार आहे ना. नाही का
हा नमस्कार म्हटलं. हा पाहिजे लाईक आवडल्याच लाईक करा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा. आता रोज आपले व्हिडिओ येते चालू आहे कंटिन्यू. आणि आपल्या चॅनलचं नाव माहीत आहे ना, जय जय महाराष्ट्र माझा. नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. इकडे तिकडे शेअर करा. पहा म्हटलं अजून व्हिडिओ व्हायचा आहे. आता कसं आहे, मी तिकडे चाललो ना वावरात, मग म्हटलं तर तिकडे कोणी सांगणार नाही ना, नाही म्हणून सांगून देऊ राहिलो. व्हिडिओ व्हायचा आहे, पहा पूर्ण.